उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर अर्जुन खोतकर यांनी अखेर माघार घेतली आहे। त्यामुळे आता रावसाहेब दानवे यांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झालाय। गेल्या 2 महिन्यांपासून खोतकरांनी बंडाचं हत्यार उपसलं होतं। दगाफटका स्वभावात नसून उद्धव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम निर्णय आहे असं अर्जुन खोतकर यावेळेस म्हणाले। आजपासून युतीच्या कामाला ताकदीनिशी लागणार असल्याचं देखील खोतकरांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्जुन खोतकर आणि दानवेंमध्ये दिलजमाई झाली। अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे फेविकोलचा जोड असल्याचं यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर रावसाहेब दानवेंना वाढदिवसाच्या आधीच्या शुभेच्छा खोतकरांनी दिल्या असं देखील ते म्हणाले। महायुतीतील सहकारी पक्षांना आम्ही वाऱ्यावर सोडलेलं नाही, ते अजूनही आमच्या सोबतच आहेत। येत्या 24 तारखेला कोल्हापुरात महायुतीची सभा होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमधील मेळाव्यात केली आहे। 2021 पर्यंत एकही गरीब बेघर राहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तसंच युतीचं सरकार घर दिल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। शिवसेना भाजप वेगळे लढलो तर कोणाचे फावेल असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान विरोधकांना टोला लगावला। तर युती ही फुलासारखी टवटवीत ठेवायची असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आम्ही नाणारचा प्रकल्पही रद्द केला असून सत्ता हवी आहे, पण ती गोरगरिबांसाठी हवी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। यावेळेस 48 जागेवर युतीचा भगवा फडकेल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। सत्तेचा गैरवापर करण्याचं सत्र या सरकारनं अवलंबलं असून 2 वेळेसच्या अन्नाचा प्रश्न हे सरकार सोडवू शकलेलं नाही अशी टीका शरद पवारांनी केलेली आहे। कर्जमाफीची रक्कम अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असं देखील ते म्हणाले। डॉक्टर अमोल कोल्हेंची ही सभा विजयी सभा असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। शिरूरमधल्या सभेत ते बोलत होते। यावेळेस शरद पवारांनी सरकारवर जोरदार हल्ला केला। अमोल कोल्हे फक्त अभिनेते नसून उच्च शिक्षित डॉक्टर आहेत। ते तुमच्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील असं जयंत पाटील म्हणाले। तसंच समोरच्या बाजूने अतिशय विषारी प्रचार सुरू असून गाफील राहून चालणार नाही असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय। समोरून कुणीही वैयक्तिक टीका करा, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही असं म्हणत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी खासदार आढळराव पाटलांवर टीका केली। तसंच उमेदवारी दिल्याबद्दल अमोल कोल्हेंनी शरद पवार यांचे आभार मानलेत। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 15 जागांसाठी मतदान पार पडलं। बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये विविध उमेदवारांनी मतदारांसाठी बूथ उभारले होते। आज झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी विनायक मेटेंना खडे बोल सुनावलेत। राज्यात राहायचं असेल तर बीडमध्ये एकत्र राहावं लागेल अशा शब्दात दानवेंनी युतीवरून मेटेंना खडसावलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेना भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। उद्या नवी मुंबईत हा मेळावा होणार असून या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील। अमरावतीत पुन्हा एकदा नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ असा सामना रंगणार आहे। शिवसेनेनं आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। सुभाष देशमुखांनी माढा मतदारसंघातून उमेदवारी स्वीकारू नये यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपोषण केलं। शरद पवार उमेदवार असतील तरच सुभाष देशमुखांनी माढ्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। गोव्यात काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा निरर्थक असून पर्रिकर व्यवस्थित आहेत, तोपर्यंत नेतृत्व बदलाची चर्चा करण्याची गरज नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी म्हटलंय। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती गोव्यातील मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे। मात्र गोव्यातील आमदारांचं पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल एक मत होताना दिसत नाहीये। मनोहर पर्रिकरांची प्रकृती गंभीर असल्याचं मायकल लोबो यांनी देखील सांगितलंय। तर दुसरीकडे निलेश कॅब्रियल मात्र पर्रिकर उपचारांना प्रतिसाद देत असून ते लवकरच बरे होतील असं सांगितलंय। शनिवारी दिवसभर गोव्यामध्ये पर्रिकरांच्या तब्येतीवरून प्रचंड अफवा देखील पसरल्या होत्या। त्यामुळे भाजपच्या आमदारांचं हे विधान नक्कीच संभ्रमात पाडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पियुष गोयल यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलची नावं बदलली आहेत। दोघांच्या ट्विटर हँडलवर आता चौकीदार असं नाव प्रथम दिसतंय। नवी दिल्लीत भाजपची सीईसीची बैठक तब्बल 7 तास सुरू होती। या बैठकीमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार होतं। बैठकीमध्ये 100 पेक्षा जास्त उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याची शक्यता आहे। या बैठकीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते। भाजपच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांमध्ये नागपूरमधून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, पूनम महाजन, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली।
रविशंकर प्रसाद पटना साहिब, राधा मोहन सिंग पूर्व चंपारण्यमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तर शाहनवाज हुसेन हे निवडणूक लढणार नाहीयेत. भाजपकडून औपचारिक घोषणा आता बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसची चौथी यादी जाहीर झालेली आहे. काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये 27 जणांची नावं आहेत. या यादीत महाराष्ट्रातून एकाचंही नाव नाहीये. अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, केरळच्या उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. राष्ट्रमंत्री सुषमा स्वराज 2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर आहेत. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालेह सत्तेत आल्यानंतर द्वीप राष्ट्रामधील भारताचा हा पहिला दौरा आहे. जम्मू काश्मीरमधील आयएस नोकरीचा राजीनामा देणाऱ्या शाह फैसल यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट असं स्थापन केलेल्या नव्या पक्षाचं नाव आहे. याआधी शाह फैसल नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची शक्यता होती. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा जागतिक दहशतवादी ठरवण्यावर लवकरच आता तोडगा निघणार असल्याचं चीननं स्पष्ट केलं. मसूद अझहरवरील प्रस्ताव पूर्णपणे रद्द केले नसून त्यावर चर्चा सुरू आहे असं चीननं म्हटलंय. तसंच अझहरबाबत माहिती असून भारतातील परिस्थिती देखील आम्हाला माहित आहे असंही चीननं म्हटलंय. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं मोठा निर्णय घेतलाय. सपा बसपासह राष्ट्रीय लोकदलाला 7 जागा सोडण्यात आल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. हिमाचल प्रदेशमधील बद्रीनाथ धाममध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. यामुळे मंदिर परिसरात बर्फ जमा झालाय. मंदिर परिसरात 10 फुटांहून अधिक बर्फ जमा झालाय. या व्यतिरिक्त हिमाचलमधील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर बर्फाचे थर जमा झाले आहेत. बिहारच्या वैशालीमध्ये बहलोलपुरात पोलीस आणि काही गँगस्टर्समध्ये चकमक झाली. या चकमकीत 3 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत. पोलिसांनी या कारवाईमध्ये 3 AK-47 जप्त केले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे असं पोलिसांनी नंतर सांगितलं. राजस्थानच्या सीकर भागामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. 4 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता होती. पहाटे 5च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळतेय. वॉल रिपेअरिंगसाठी चेंबरमध्ये उतरलेल्या 5 कर्मचाऱ्यांपैकी एकाचा दुर्दैवी अंत झाला. या नाना चौकातील एका चेंबरमध्ये हे 4ही कर्मचारी काम करण्यासाठी उतरले होते. त्यानंतर हे 4ही कर्मचारी याच ठिकाणी गुदमरले. त्यापैकी एकाचा गुदमरून मृत्यू झालाय. 4 पैकी 5 कर्मचाऱ्यांना सध्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री 12च्या सुमारास हे 4ही कर्मचारी खाली उतरले होते. दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नायर रुग्णालयामध्ये जाऊन कामगारांची विचारपूस केली आहे. यावेळेस महापौर महाडेश्वर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव देखील उपस्थित होते. सध्या 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. पालिका विरोधी पक्षनेते रविराजा यांनी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायाधीश चौकशी करण्यात यावी तसंच संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रविराजा यांनी केली आहे. सीएसएमटी मधील हिमालय पूल दुर्घटनेनंतर आता दादरमधील पादचारी पुलाचे फलाट क्रमांक 1 आणि 2 वर उतरणारे जिने बंद करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जिन्यांच्या डागडुजीचं काम होणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलंय. पुढील 13 दिवस हे जिने बंद राहणार आहेत. लोअर परळ स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा नवा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे. जुना पूल बंद केल्यानंतर छोट्या पादचारी पुलावरून प्रवास करताना कोंडी झाली होती. त्यामुळे हा नवा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा नवा पूल बांधण्यात आला होता. नाशिकच्या बागलाण तालुक्याजवळील चिल्लली या घाटातून जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. जायखेडा पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय तर 1 जण फरार झालाय. विहिरीवरील दगड फोडण्यासाठी घेऊन जात असताना या ठिकाणी या कांड्या होत्या असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे. इंदापुरातील उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या बोटींवर आज पुन्हा कारवाई करण्यात आली. तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये 3 बोटी जिलेटिनच्या स्फोटानं उद्ध्वस्त झाल्यात. सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये भीषण आग लागली होती. या आगीमध्ये जप्त केलेल्या गाड्या जळून खाक झाल्यात. 50 बाईक आणि 4 कार तसंच 3 रिक्षा जळून खाक झाल्यात. मात्र या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.